तर सध्या काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे भिवंडीत अनेक गॅस एजन्सीजच्या समोर वितरण एजन्सीजच्या समोर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। तर बुकिंग करून सुद्धा वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नाहीये। ॲडव्हान्स बुकिंग केलं तरी सिलेंडर मिळत नाहीये, म्हणून स्वयंपाकाचा प्रश्न हा अति गंभीर झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर शासनानं काही जिल्ह्यांमध्ये पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचं वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। तर ठाणे ग्रामीण भागामध्ये 48 ठिकाणी 4 टँकर्सद्वारे प्रति लाभार्थी 3 लिटर रॉकेल वाटप केलं जाणार आहे। मात्र ठाणे शहरी भागांसाठी अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश जारी झाला नाही आणि त्यामुळे नागरिक काहीसे चिंतेत आहेत। रॉकेल तर आम्हाला पाहिजेलच ना बाबा। मग आता चूल बी पेटवला, बिल्डिंग मध्ये चूल बी पेटू नाही देत आम्हाला। मग आम्ही खाणार तरी काय? गॅस बी नाहीये, तर मला तर महिन्याने 2 महिन्याने येईल, आला तर आम्ही देऊ असं बोलतात। 45 दिवसांनी नंबर लावल्यानंतर तर नंबर लावून बी किती दिवस झाले? बाटला नाही तर नाही, पण रॉकेल तरी आम्हाला मिळालंच पाहिजे। रॉकेल मिळालंच पाहिजे आम्हाला। सिलेंडर नाही भेटला तर रॉकेलवरती तरी करून खाऊ ना आम्ही। मग ना, खाणार तरी काय? मला तर 2-3 नातवंड आहेत, त्यांची नाही निदान तर पेस्ट शिजवायला पाहिजे। आता एवढीच्या पेस्टसाठी चूल पेटवणार का? बिल्डिंगमध्ये कुठनं चूल पेटवणार सांगा ना। शहरी भागात नाही, पण रॉकेल आता रॉकेल घेतलं म्हणजे परत स्टोव घ्या, हे घ्या। अहो पण तू शासन तर बोलतो की आहे चुला म्हणजे गॅस सिलेंडर मिळणार आहे, आणि कुठे मिळणार आहे गॅस सिलेंडर? आता तर बोलतात नंबर लावायला घेतला तर 25 दिवसानंतर येणार आहे नंबर लावल्यावर।